बरं चिव, आज भेटेल ना हो? कसं मालक म्हणतील तसं. मग काय असंच ते मला लहान सहान गोष्टींसाठी पैसे मागायचे आणि मी त्यांना रुबाबात हुसकून लावत होते. आणि एक दिवशी ते असंच दारू पिऊन आले की काय आणि माझ्याकडे पैसे मागायला लागले. आणि त्यावेळी मला कळलं की ए कमला, थांब ग, थांब. ए कमला, दे की पैसे, दे की. कशाला, अगं लागतात पैसे, दे की, काम आहे. कसलं काम? अगं हाय काम, महत्वाचं काम आहे, दे की पैसे. मला चांगलं माहितीये कसलं काम आहे ते. आलंय माझ्या कानावर. हा, तुम्ही त्या शेवंताबाईशी बोलताय ते मला काही कळत नाही. हा, अगं काय काय बोलू नकोस ग, दे की पैसे, मला लागते. ए कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच राहणार. ए काय आंबाड बिंबाड काय बोलू नकोस, तुला म्हणलं ना मला पैसे लागतात म्हणून, दे पैसे. हा, आता तर कुत्र्यावानी बुंकायला लागलाय तुम्ही. ए तुला म्हणलं ना मी, बाकीच्या कुठल्या विषयावर बोलू नको, बोलायचं असेल तर पैशाच्या विषयावर बोल. आणि माझ्या कष्टाचे पैसे आहेत, मला दे. देत नाहीत जा. हा, किती वेळा सांगायचं, समजत नाही काय? लाजबीज हाय का नाही तुम्हाला? हा, सारखं आपल्या भिकाऱ्यावानी येत आहे पैसे मागायला, दलिंद्र्यावानी पैसे मागताय. कळ कळ, तुला द्यायचा ना पैसा, कळला? नको तू, ए घमेंडी बाई, नको तुझा पैसा, नको. ए पण तुला मी क्या येडधावा वाटलो ए? हा, ए घमेंडी बाई, हे बघ काय हाय. अरे एवढं कमवायला तुला दुसरा जन्म घ्यावा लागल, बघायचं. कर कर प्रयत्न कर, तू कर प्रयत्न. अगं तुला माहितीये का, आजपर्यंत मी हे देव करून हे साठवलेलं आहे. हा, पण तू लोड घेऊ नकोस. हा, तू लोड घेऊ नकोस. यातला एक दागिना मी कोणत्या बाईवर आणि बिनकामावर उडवला तर म्या दुसऱ्या बापाचा, आणि ह्यातला एक बी मनी मी तुला दिला तर म्या तिसऱ्या बापाचा. शिव, अग पाणी थंड असेल ना? व आज भाजीला काय करणार आहेस? करू की, तुम्ही सांगाल ती करू. झणझणीत आहे ना, अंड्याचा रस्साच कर की. करते की. बरं चिव, आज भेटेल ना? कसं मालक म्हणतील तसं. आता म्हणत होते मालक. भाजी चांगली झाली होती तर सगळ्यांना आवडणारच की. हा, जशी भाजी आवडली तशी तू मला आवडलीस बघ. म्हणजे डोक्यात घरच करून बसलीस. तू म्हणली होतीस की तुझी लायकी नाही नवरा म्हणून, म्हणूनच मी तुला म्हणतोय. तू मला नीट बोल, नाही तर नको बोलू, पण मी बोलत राहणारच. तू मला जवळ येऊ दे, नाही तर नको येऊ देऊ, पण मी जवळ येणारच. तू मला नवरा मान, अगर नको बी मानू, पण मी तुला बायको म्हणून मानणारच बघ, आणि तुझा सांभाळ करणार आहे.